नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं चलन प्रकरण चालू आहे आणि या चलन प्रकरणामधला पुढचा प्रकार आपल्याला क्लिअर करायचा आहे। याच्या अगोदर आपण 8 प्रश्न पाहिले होते, तर पहा 9वा प्रश्न आहे आणि आपण चलनाचे प्रकार पाहिले होते। लक्षात घ्या, चलनाचे प्रकार पाहत असताना आपण पाहिले किंवा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे लक्षात घ्या। ज्या बी गोष्टी आपल्याला समजणार नाहीत त्या विचारत चालायच्यात। तर पहा, आपण चलनामध्ये पाहिलं की चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन। म्हणजे दिलेल्या दोन राशीमध्ये समजा आपल्याला दिलं की बाबा भागाकार सारखा आहे, तर दिलेल्या राशीमध्ये चलन सम होते। दिलेल्या दोन राशीमध्ये गुणाकार सारखा आहे, तर दिलेल्या राशीमध्ये चलन व्यस्त होते। हेही आपण पाहिलं। आता इथं पण काय म्हणते, दिलेल्या सारणीवरून x व y चे चलन ओळखा व अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा। पहिले गुणाकार करून पहा, इथंच कळते आपल्याला 15 5 75 आणि 16 आणि 48 चा गुणाकार सारखा येणार नाही। म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये गुणाकार सारखा नाही म्हणजे भागाकार सारखा असेल, आणि भागाकार सारखा असेल म्हणजे दिलेल्या उदाहरणात चलन कोणतं, तर दिलेल्या उदाहरणात चलन आहे समचलन। चला, एक उत्तर मिळालं आपल्याला। चला, समचलन कशावरून आहे आपण सिद्ध करूया। काय केलं आपण, 48 भागिले 16 यांचा भागाकार पहा, 16 त्रिक 48 आणि 1.5 भागिले 0.5 सारखा पॉईंट कट झाला, 5 त्रिक 15। चला, आलं का नाही दोन्ही राशीचा भागाकार सारखा। मग भागाकार सारखा असेल तर आपण काय म्हणलं, चलन कोणतं असते, समचलन। चला, एक उत्तर मिळालं आपल्याला। दिलेल्या दोन राशीमध्ये चलन सम आहे। मग समचलन काय म्हणते, पहिल्या दोन राशीचा भागाकार दुसऱ्या दोन राशीच्या भागाकार एवढा असेल तर दिलेल्या उदाहरणामध्ये चलन सम असतं। आता या ठिकाणी पहा काय होईल, तर समचलन म्हणजे x भागिले y बरोबर x भागिले y। काय आहे, x पहा लक्षात घ्या, काय आहे की x भागिले y बरोबर x भागिले y म्हणजे समचलन। मग आता याच्यावरून काय करू आपण, या चौघावरून लक्षात घ्या इथल्या या a ची किंमत काढूया। मग काय केलं आपण की 48 भागिले 16 बरोबर a भागिले 2.5। मग आपण केला तिरकस गुणाकार, काय होईल 48 गुणिले 2.5 बरोबर 16 गुणिले a। चला, प्रश्नाचं उत्तर पहा। मग काय होईल, तर लक्षात घे बाबा, 48 गुणिले 2.5 गुणाकारातले 16 समोर भागाकारात आणि बरोबर येणार a ची किंमत। आता जे कटतंय ते काटा, हा 0 कट झाला छेदस्थानी, म्हणजे वरचा पॉईंट कट झाला छेदस्थानी 0, हा पॉईंट कट केला ना आपण। मग काटाकाटी केली, 16 1 16 16 त्रिक 48। ओके, 5 दोन्ही 10 5 5 25, मग 5 त्रिक 15 भागिले 2 आणि आपलं उत्तर आलं या ठिकाणी 15 भागिले 2 म्हणजे बे 7 14, 1 उरला पॉईंट देऊ 0 झाले, बे 5 10 म्हणून या a ची किंमत आली 7.5। काय आली रे बाबा a ची किंमत, 7.5। चला, याची किंमत मिळाली आपल्याला। आता याच वरून आपल्याला कोणाची किंमत काढायची, तर यावरून आपल्याला या b ची किंमत काढायची। कशाची किंमत, मग b ची ही किंमत आपण या ठिकाणी काढूया। पहा काय केलं, b ची किंमत। चला, b ची किंमत कसं काढता येईल, a ची किंमत मिळाली आपल्याला, काय मिळाली 7.5। आता b ची किंमत मग इथून काढू अशी। ओके, मग इथं पण काय होईल, 1.5 भागिले 0.5 बरोबर 10.5 भागिले b। त्रिकस गुणाकार काय होईल, 1.5 गुणिले b बरोबर 0.5 गुणिले 10.5। ओके, मग पहा काय होईल, 0.5 गुणिले 10.5, मग हे गुणाकारातले 1.5 आहेत, समोर भागाकारात 1.5 आणि बरोबर येणार b ची किंमत। आता लक्षात घ्या, दिलेल्या उदाहरणामध्ये पॉईंट समान करायचा आहे। इथं पॉईंट आहे 1 नंतर, इथं पॉईंट आहे 1 नंतर, म्हणजे अंशात पॉईंट आहे 2 नंतर। मग छेदस्थानी काय करावं लागेल, 2 नंतर पॉईंट मारल्यावर 1 0 वाढला। पावर छेदस्थानी पण पॉईंट 2 नंतर झाला का नाही, झाला पॉईंट सारखा। आता पॉईंट सारखा झाल्यावर काय होते, हा पॉईंट उडत असतो। चला, हा पॉईंट उडून गेला। ओके, मग हे काय राहिले 15 वरती, म्हणजे खाली 150 वरती काय आहेत 105। मग आपण म्हणलं 15 1 15 0 जशाला तसा वरती 15 7 105, मग 5 दोन्ही 10, मग 7 भागिले 2 तर उत्तर आलं 3.5। मग b ची किंमत काय मिळाली आपल्याला, 3.5। b ची किंमत काय मिळाली,
3.5. मग पहा बरं, एची किंमत 7.5 आणि बीची किंमत 3.5, म्हणजे 7.5 3.5 कुठं दिले पहा बरं, तर पर्याय क्रमांक 4 दिले का नाही. 7.5 3.5, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि दिलेल्या उदाहरणात चलन कोणतं, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समचलन. काय अवघड आहे, समजलाय प्रश्न. ओके, चला घ्या पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. x व्यस्त चलनात y आहे. जर x बरोबर 28 तेव्हा y बरोबर 32. जर x बरोबर 16 तेव्हा y बरोबर किती. आता पहा, दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं चलन व्यस्त असेल तर आपण काय म्हणलं, x आणि y चा गुणाकार x आणि y च्या गुणाकारा एवढा असेल तर दिलेल्या उदाहरणात चलन व्यस्त असतं, काही स्थान घ्यायचं नाही. मग काय करणार आपण, x ची किंमत 28 गुणिले y ची किंमत 32 बरोबर x ची किंमत 16 गुणिले y बरोबर किती. चला, ज्या गोष्टी दिल्या त्या आपण लिहिल्या. मग 28 गुणिले 32 लक्षात घ्या, गुणाकारातले 16 समोर भागाकारात बरोबर y. मग 16 दोन्ही 32, 28 दोन्ही 56 आणि मग y ची किंमत काय, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 56. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त लक्षात घ्यायचे बब्या, व्यस्त चलन म्हणल्यावर गुणाकार सारखा आणि समचलन म्हणल्यावर भागाकार सारखा. काय अवघड आहे का, दे लक्ष इकडे. पुढचा प्रश्न. हा, आता पुढचाही प्रश्न सेम तसाच. x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x बरोबर 4/5 तेव्हा y बरोबर 7/8. जर x बरोबर 14/15 असेल तर y बरोबर किती. चलन कोणतं म्हणतंय, व्यस्त चलन. मग व्यस्त चलन म्हणल्यावरती याकडे नियम काय आहे, x गुणिले y यांचा गुणाकार x गुणिले y यांच्या गुणाकारा एवढा असतो. ओके, मग पाय बरं, x ची किंमत 4/5, x ची किंमत 4 काय आहे 5 लक्षात घे. तर काय म्हणतंय, गुणिले y ची किंमत 7/8 बरोबर x ची किंमत 14/15. तर प्रश्न विचारलाय y ची किंमत किती. चला, ज्या गोष्टी आपल्याला दिल्या होत्या त्या आपण त्या ठिकाणी ठेवल्या. मग आता लक्षात घे काय होईल, 4/5 गुणिले 7/8. आता हे 15 इकडे भागाकारात आहेत, समोर इकडे गेल्यावर गुणाकारात. हे 14 इकडे गुणाकारात आहेत, इकडे गेल्यावर भागाकारात आणि बरोबर येणार y ची किंमत. आता जे कटतंय लक्षात घ्या ते या ठिकाणी कटणार, जे राहील ते या ठिकाणी राहील. मग जे कटतंय ते काटू. काय होईल पहा, 7 दोन्ही 14, ओके, 4 दोन्ही 8 आणि 5 त्रिक 15. ओके, आता वरती काय उरलं पहा, तर वरती उरले अंशात 3 छेदस्थानी बे दोन्ही 4. मग 3/4 कुठं दिले पहा बरं. हा, 3/4 याला त्यानं दशांश अपूर्णांकात दिले. मी याला भाग दिला 0.30 झाले. 4 7 28, 2 उरले, या पॉईंटमुळं 20 झाले. 4 5 20 आणि म्हणून पर्यायात 0.75 असं उत्तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिले. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 0.75. काय प्रश्नाचं उत्तर 0.75. ओके, चला पुढचा प्रश्न. चला प्रत्येक गोष्टी क्लिअर करूया. हा, या ठिकाणी काय म्हणतंय, x व y व्यस्त चलनात आहे. जर x बरोबर 0.04 तेव्हा y बरोबर 0.25. जर x बरोबर 0.02 तेव्हा y बरोबर किती. चलन कोणतं आहे, व्यस्त. मग व्यस्त म्हणल्यावर काय, गुणाकार सारखा. चला ओके, 0.04 गुणिले 0.25 बरोबर 0.02 गुणिले y बरोबर किती. मग 0.04 गुणिले 0.25, मग या ठिकाणी 0.02 गुणाकारात आहेत, ते समोर भागाकारात बरोबर y. काय म्हणलं होतं मी, दिलेल्या उदाहरणात दशांश चिन्ह सारखे करा. डायरेक्ट पद्धत पहा. मग इथं दशांश चिन्ह 2 अंकानंतर, इथं 2 म्हणजे दशांश चिन्ह अंशात आहेत 4 अंकानंतर आणि छेदस्थानी दशांश चिन्ह 2 अंकानंतर आहेत. मग सारखे करण्यासाठी छेदस्थानी इथं 2 शून्य वाढवावं लागतील. आता झाले सारखे, म्हणजे सारखे झाल्यावर काय झालं तर दशांश चिन्ह कट झालं. दशांश चिन्ह काय झालं, कट झालं. ओके, मग काटाकाटी केल्यावर पहा बरं, 200 25 8 200
मग 4 दोन्ही 8, मग 1/2, मग 1/2 म्हणजे काय 0.5. पहा बरं कुठं दिलंय, तर 0.5 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय का नाही. जर तुम्हाला समजा हा भागाकार असा नाही समजला तर डायरेक्ट भागाकार कसा करणार पहा बरं. डायरेक्ट भागाकार लक्षात या इकडं. डायरेक्ट भागाकार कसा करायचा काय करणार आपण, हां पहा डायरेक्ट भागाकार. मग 0.04 गुणिले 0.25 भागिले 0.02. काय करा पहिल्यांदा डायरेक्ट संख्या लिहा. हे लिहिल्या डायरेक्ट संख्या. ओके, हां लिहिल्या डायरेक्ट संख्या. आता काय करा अंश आणि छेदाला गुणिले 1 लिहा. अंशात जेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह आहेत तेवढे शून्य छेदात द्या. 2 आणि 2 4 म्हणून छेदात 4 शून्य. ओके, छेदात जेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह आहेत तेवढे शून्य अंशात द्या. दिले. आता जे कटतंय ते काटा. पहा ह्या 2 शून्याबरोबर हे 2 शून्य कटले. मग बे दोन्ही काय 4, मग बे पंच 10, मग 25 1 25, 25 दोन्ही 50. मग 1/2 म्हणजे काय असते, तर 1/2 म्हणजे काय असते 0.5. मग काय आलं प्रश्नाचं उत्तर 0.5. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला पुढचा प्रश्न पहा. चला पुढचा प्रश्न काय म्हणताय, x व्यस्त चलनात y आहे तेव्हा x बरोबर 5/12, तेव्हा y बरोबर 8/15. जर x बरोबर 7/8 तेव्हा y बरोबर किती. चला आता याही ठिकाणी चलन कोणतं दिले, व्यस्त चलन. मग व्यस्त चलन म्हणल्यावर आपल्याकडे काय नियम आहे, गुणाकार सारखा. आपलं काम काय आहे, x गुणिले y बरोबर x गुणिले y हे गुणाकार घेतला आपण. हां ओके, मग आता पहा काय होईल याही ठिकाणी की बाबा 5/12 गुणिले 8/15 तर बरोबर 7/18 गुणिले y. मग 5/12 गुणिले 8/15 हे 7/18. मग 18 भागाकारातले इकडे गेले गुणाकारात, 7 गुणाकारातले समोर गेले भागाकारात आणि बरोबर येणार y. जे कटतं ते काटू या ठिकाणी. मग पहा बरं 5 त्रिक 15, 3 सक 18, 6 कट झाले. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय आलं पहा बरं. नाही समजलं का, काटाकाटी केली आपण. 5/12 गुणिले 8/15 बरोबर 7/18. 18 इकडे गेले, 7 भागाकारात गेले. ओके, मग जे कटतंय ते काटलं आपण. काय केलं 5 त्रिक 15, 3 सक 18, 6 दोन्ही 12. ओके, वरती काय उरलं पहा बरं. हां इकडं पुन्हा 2 8. मग वरती उरले 4, छेदस्थानी 7. मग प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर प्रश्नाचं उत्तर 4/7. मग प्रश्नाचं उत्तर 4/7 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. काय आहे प्रश्नाचं उत्तर आपलं 4/7. क्लिअर. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. चला पुढचा प्रश्न पहा बरं. सोबतच्या सारणीवरून x व y चे चलन ओळखा व अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा. सोबतच्या सारणीवरून x व y चे चलन ओळखा व अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा. चलन ओळखा. दिलेल्या 2 राशींचा गुणाकार जेव्हा सारखा असतो तेव्हा चलन व्यस्त होते. मग इथं पहा 15×5 = 75. काय आहे 15×5 = 75 आणि इथं काय आहे 16×48. काय आहे 16×48. म्हणजे या ठिकाणी पहा गुणाकार तर सारखा येणार नाही. मग गुणाकार सारखा येत नसेल तर चलन व्यस्त होत नसतं. मग चलन व्यस्त होत नसतं म्हणजे कोणतं होतं, तर चलन सम होतं. कोणतं होतं, सम. मग समचलन होतंय की नाही कसं पाहणार आपण, तर कॉमन गोष्ट आपण 48/16 आणि काय आहे तर या ठिकाणी 1.5/0.5 सारखा पॉईंट असल्यावर कट होतो. 5 त्रिक 15 आणि 16 त्रिक 48. मग या ठिकाणी भागाकार 3 यालाय. म्हणून दिलेल्या उदाहरणामध्ये चलन कोणतं आहे, तर दिलेल्या उदाहरणात चलन सम आहे. मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा कसं येईल. मग आता प्रश्नाचं उत्तर समचलन म्हणल्यावर पहिले आपण याला सोडून घेणार. बरोबर आहे. मग काय करणार आपण, तर 48/16 बरोबर a/2.5. मग काय होईल 48 गुणिले 2.5. आता बरोबर काय मग, तर 16 गुणिले a. 16 गुणिले काय आहे a. पहा 16 गुणिले a
मग आता या ठिकाणी काय होईल तर 48 गुणिले 2.5 हे 16 गुणाकारातले भागाकारात आणि बरोबर येणार ये. मग हा पॉईंट कट झाला, छेदस्थानी 0 वाढला. मग पहा 16 एक 16, 16 त्रिक 48, 5 दोन्ही 10, 5 5 25, मग 5 त्रिक 15, 15 भागिले 2, तर याची किंमत आली 7.5. काय आली याची किंमत तर याची किंमत आली 7.5. चला एक उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता दुसरं उत्तर पहा, याची किंमत आली 7.5. मग बी ची किंमत या ठिकाणी क्लिअर करायची आहे. मग बी ची किंमत, चला ही किंमत आपल्याला मिळाली कोणती, ही 7.5. आता ह्याच्यावरून आपण ही किंमत काढू बी ची. मग काय करणार 1.5 भागिले 0.5 बरोबर 10.5 भागिले बी. तिरकस गुणाकार केला 1.5 गुणिले बी बरोबर 0.5 गुणिले 10.5. मग आता या ठिकाणी काय होईल 0.5 गुणिले 10.5. मग हे 1.5 भागाकारातले गुणाकारातले समोर भागाकारात बरोबर बी ची किंमत. जे कटतंय ते काटू. वरती पॉईंट इथं 1 नंतर इथं 1 नंतर, मात्र खाली एकच नंतर आहे. मग या ठिकाणी 0 वाढला तर इथं पण 2 नंतर आणि वरती पण 2 नंतर झाला. हा पॉईंट कट झाला, हाही पॉईंट कट झाला आणि हाही पॉईंट कट झाला. खाली 150 म्हणजे वरती 5 गुणिले 105 भागिले 150. जे कटतंय ते काटलं आपण. 15 एक 15 म्हणजे 10, 15 साती 105, 5 दोन्ही 10, 7 भागिले 2 म्हणजे 3.5. मग बी ची किंमत काय आली तर बी ची किंमत 3.5. मग 7.5 आणि 3.5 पर्यायात कुठे आहेत पहा, तर पर्यायात आहेत पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे 7.5, 3.5. चला पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. हा पुढचा प्रश्न लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या सारणीतील x व y च्या किमतीवरून त्यांच्यातील चलन ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता सिंपल गोष्ट पहा, 8 त्रिक 24 आणि 6 चौक 24. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळून चुकली की दिलेल्या उदाहरणामध्ये काय आहे तर दिलेल्या उदाहरणामध्ये गुणाकार सारखा आहे आणि गुणाकार सारखा असल्यावर चलन कोणतं असते तर गुणाकार सारखा असल्यावर चलन व्यस्त असते. काय असते चलन व्यस्त असते. क्लिअर. आता या ठिकाणी चलन व्यस्त आहे का नाही कसं तर काय करणार 0.8 गुणिले 0.03, 8 त्रिक 24, हा एक पॉईंट हे 2 पॉईंट म्हणजे 3 नंतर पॉईंट 1 2 3. तुमचं उत्तर आलं 0.024. तसं यांचा पण गुणाकार पहा 0.06 गुणिले 0.4, 6 चौक 24, हा एक पॉईंट हे 2 पॉईंट मग 3 नंतर पॉईंट, याचाही गुणाकार तेवढाच आला. दिलेल्या 2 राशीमध्ये गुणाकार सारखा असेल तर चलन कोणतं असतं बघा, चलन असतं व्यस्त चलन. मग एक गोष्ट कळली आपल्याला, चलन कोणतं आहे व्यस्त चलन. आता आपण काढू या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी किंमत. मग किंमत कशी काढायची पहा. काय करणार आपण मग 0.8 गुणिले 0.03 बरोबर लक्षात घ्या बरोबर काय आहे तर बरोबर 2.4 गुणिले इथं दिला आपल्याला क्वेश्चन मार्क. चला प्रश्नचिन्ह दिले. मग 0.8 गुणिले 0.03 2.4 गुणाकारातले समोर भागाकारात बरोबर आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागची किंमत काढा म्हणते. वरती इथं पॉईंट 2 नंतर, इथं 1 नंतर म्हणजे 3 नंतर आणि खाली एकच नंतर आहे. मग आपलं काम काय, इथं 2 शून्य वाढवले तर इथं पण 3 अंकानंतर आणि वरती पण 3 अंकानंतर दशांश चिन्ह व्हायले. मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काढताना कसं काढायचं तर 8 गुणिले 3 भागिले काय तर महत्वाची गोष्ट 2400 भागिले काय महत्वाची गोष्ट 2400. हा पॉईंट कट झाला ना आता. चला क्लिअर समजलंय. आता जे कटतंय ते काटू. 8 एक 8, 8 त्रिक 24, मग पहा 3 एक 3, 3 एक 3, मग उत्तर आलं 1 भागिले 100. मग 1 भागिले 100 म्हणजे काय, खाली 2 शून्य म्हणजे दिलेल्या अंशात 2 नंतर पॉईंट, म्हणून प्रश्नाचं उत्तर 0.01. 2 नंतर पॉईंट, खाली 2 शून्य म्हणजे 2 नंतर पॉईंट, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 3. समजायला सर्वांना बाळांनो? नसेल समजत तर हा प्रश्न काय करायचा, स्क्रीनशॉट मारून मला व्हॉट्सअपवर पाठवायचा. त्या ठिकाणी मी पुन्हा त्याचं डिटेल उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके, हा प्रश्न सेम तसाच. सोबतच्या सारणीतील x व y च्या किमतीवरून त्यांच्यातील चलन ओळखा. अनुक्रमे m व n च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा. आता इथं पहा, बारचोक 48, बारचोक 48, इथं 5 × 30, 3 उरले, 5 × 9 45 आणि 3 48. गुणाकार सारखा यालाय म्हणून एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होईल. दिलेल्या उदाहरणात चलन व्यस्त आहे. दिलेल्या उदाहरणात चलन काय आहे? व्यस्त आहे. मग व्यस्त चलन कसं ओळखायचं? गुणाकार सारखा. मग 4 × 12, बारचोक 48, 0.5 × 96, 5 × 30, हातच्या आले 3, 5 × 9 45 आणि 3 48.1 नंतर देऊन टाकला तर याचं पण उत्तर 48. कळलं? मग गुणाकार सारखं आलं म्हणून दिलेल्या 2 राशीमध्ये चलन कोणतं आहे? तर दिलेल्या 2 राशीमध्ये चलन व्यस्त आहे. मग व्यस्त चलन मिळाले. आता काढायचे प्रश्नाचं उत्तर. द्या लक्ष इकडं. मग व्यस्त चलन म्हणल्यावर पहिल्या 2 राशीचा गुणाकार दुसऱ्या 2 राशीच्या गुणाकार एवढा असेल तर दिलेल्या राशीमध्ये चलन व्यस्त असतं. चला याच्याहून चलन काढू आपण. मग व्यस्त चलन म्हणल्यावर काय होईल? तर 4 × 12 बरोबर m × 192. मग 4 × 12 192 गुणाकारातले समोर गेले भागाकारात बरोबर किंमत m ची. आता जे कटतंय ते काटू. 4 × 1 = 4, 4 चौक 16, 1 उरला. पहा 4 चौक 16, 3 उरले 32 झाले, 4 8 32, 12 1 12, 12 चौक 48 म्हणून 0.10 झाले, 4 2 8, 2 उरले पॉईंटमुळे 20 झाले, 4 25. मग 1/4 म्हणजे 0.25. चला m ची किंमत आपल्याला मिळाली 0.25. काय मिळाली? 0.25. आता याच्यावरून आपण n ची किंमत काढूया. कोणाची किंमत? n ची किंमत. मग n ची किंमत कशी काढणार? तर याच ठिकाणी पहा काय होईल. 0.8 × n बरोबर 0.5 × 96. मग आता पहा n जशाला तसे 0.5 × 96 हे 0.8 गुणाकारातले भागाकारात. इथं .1 नंतर सारखा पॉईंट कट होत असतो. मग 8 1 8, 1 उरला, 8 2 16, 12 पंचे 60. मग n ची किंमत काय आली? n ची किंमत 60. मग पर्यायामध्ये 0.25 आणि 60 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 0.25 आणि 60. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे m ची किंमत 0.25 आणि n ची किंमत 60. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. चला पुढचा प्रश्न पहा. x व y समचलनात आहेत. जेव्हा x बरोबर 6/5 तेव्हा y बरोबर 4/5 म्हणून y बरोबर 1/2 असेल तर x बरोबर किती? ताण घ्यायचा नाही. समचलन म्हणल्यावर काहीच ताण घ्यायचा नाही. काय करणार आपण? 6/5 भागिले 4/5 बरोबर काय म्हणतं 1/2 भागिले आता y ची किंमत दिली आपल्याला. काय दिली? y ची किंमत. मग काय आहे y ची किंमत? पहा बरं. y ची किंमत 1/2 बरोबर 1 ची किंमत काढा. तिरकस गुणाकार. मग काय होईल? तर 6/5 गुणिले 1/2 बरोबर x गुणिले 4/5. मग 6/5 गुणिले 1/2, 5 भागाकारातले पुढं गुणाकारातले 4 भागाकारात आणि बरोबर किंमत येणार x ची. जे कटतंय ते काटूया. ह्या 5 बरोबर 5 कट झालं, 2 6. मग अंशात उरले 3 आणि छेदात उरले 4. x ची किंमत काय आली? तर x ची किंमत 3/4. आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्यायचं पर्याय क्रमांक 4. काय अवघड रे? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 3/4. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न याच ठिकाणी पहा काय दिलाय की x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x बरोबर 6/5 तेव्हा y बरोबर 25/12. जर y बरोबर 15/8 असेल तर x बरोबर किती? आता चलन कोणतं म्हणतंय? व्यस्त. व्यस्त म्हणजे गुणाकार सारखा. मग काय करणार आपण? 6/5 गुणिले 25/12. 6/5 गुणिले काय? तर 6/5 गुणिले 25/12 बरोबर काय म्हणतंय? तर x गुणिले 15/8.
मग पहा 6/5 गुणिले 25/12, 8 भागाकारातले वरती गुणाकारात, गुणाकारातले 15, इकडं भागाकारात बरोबर x. जे कटतंय ते काटूया. मग आता जे कटतंय ते काटूया म्हणल्यावर 6 2 12, 2 चौक 8, 5 5 25, 5 त्रिक 15, त्यानंतर 5 5 कट झाले. x बरोबर वरती उरले 4, खाली उरले 3, म्हणून उत्तर आलं 4/3. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या गोष्टी समजत नसतील आवर्जून विचार म्हणालो. याच्यावरला शेवटचा व्हिडिओ राहिला, हे प्रकरण आपलं संपलंय. चला पुढचा प्रश्न पहा काय दिलाय. समजलंय. तर अशा पद्धतीने इथं प्रत्येक प्रश्न आपण क्लिअर केलेत. जेही प्रश्न तुम्हाला समजले नाही विचारत चला. म्हणजे हे प्रकरण होतं बाळांनो आपलं चलन नावाचं प्रकरण. आता चलन प्रकरणावर पुढं काय पाहायचंय, तर चलन प्रकरणावर काही शाब्दिक उदाहरणं असतात, ते उदाहरणं आपल्याला क्लिअर करायचेत. आणि अशा पद्धतीनं आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलंय. असा प्रत्येक सिलेबस आपण आपल्या ॲपमध्ये कव्हर करूया. ताण घेऊ नका, मी आहे. लवकरच पूर्ण सिलेबस बुद्धिमत्तेचा, गणिताचा सर्व गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करू. ओके, थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.